आज 12 जानेवारी म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती. अन्याय अत्याचाराविरुद्ध ज्या माऊलीनं या मातीत रोवलेली पहार, ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छाताडावरती वज्राचा पहार केला, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. आऊ हा शब्द प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमभाव, मातृत्व जागृत करतो आणि ह्या प्रेमभावापोटी स्वराज्याच्या जनतेनं, स्वराज्याच्या लोकांनी त्यांना आऊसाहेब ही पदवी दिली होती. धर्मरक्षणासाठी अवतरलेली हीच ती जगदंबा आणि त्याच जगदंबेच्या कीर्तीचा आज आपण जागर मांडलेला आहे. त्याच जगदंबेला, स्वराज्य जगदंबेला समर्पित हा तिचा आजचा जीवनपट. श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवले. महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली. त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि रोचकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली. आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपत फाटं विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कडखड छातीतून आर पार घोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं. त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, केरळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली. शौर्याची कत्तल उडाली, धैर्याची खांडोळी झाली, अक्रूची वस्त्रांहून अधिक लक्तन झाली. स्वाभिमानाची पार राख रांगोळी होऊन गेली, स्मशान झालं. या अत्याचाराला, या अन्यायाला थांबण्यासाठी आपण सर्वप्रथम आई जगदंबेला, आदि शक्तीला साखर घालणार आहोत. ते म्हणजे फक्त जिजाऊ जन्मासाठी. I am the
दऱ्याखोऱ्यात अंधकार दाटला होता. गुलामगिरीच्या वेळख्यात रयत अडकली होती. त्याच वेळेस लखोजीराव जाधवांच्या घरी एक तेजरूपी कन्या रत्न प्राप्त झाली आणि त्या कन्येचे नाव म्हणजे जिजाऊ. जिजाऊंचा जन्म झाला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, खुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, खुशीत तिच्या अहो, पुढचा प्रसंग म्हणजे जिजाऊंची जडणघडण. तर लखोजीराव जाधवांनी फक्त जिजाऊ घडवली नाही, तर ती घडवली एक राजमाता, राष्ट्रमाता. ते प्रसंग पाहूयात. आओ, तुम्हाला राजनीती, राजकारभार व शास्त्रनीती यामध्ये निपुण व्हायचं आहे. माझी लेक फक्त चूल आणि मूल यासाठी जन्माला नाही आली. ती वाघीण आहे आणि तिने डरकाळीच फोडली पाहिजे. आओ, परक्यांच्या सत्याखाली झुकणं हे नशीब नसतं. शेतकऱ्यांसाठी उभं राहणं व त्यांच्यासाठी पुढेकार घेणं हेच खरा धैर्य आणि धर्म आहे. हे ध्यानात ठेव, ज्या दिवसापासून स्त्री आपल्या मायभूमीच्या संरक्षणाची स्वप्न पाहते त्या दिवसापासून इतिहास घडायला सुरुवात होती. चला, आम्ही तुम्हाला शस्त्राचे प्रशिक्षण देऊया.
जिजाऊंचाही विवाह सोहळा पार पडायचं योजले. भोसले कुळातील मालोजी राजे महाराज यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले आणि जाधव घराण्यातील लखोजीराव जाधव यांच्या कन्या जिजाऊ. साक्षात लक्ष्मीनारायणचा विवाह सोहळा अगदी थाटात कसा पार पडला याचा आपण बघूया. क्षिप्रात वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्वन्तु वो मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. जिजाऊंच्या लग्नानंतर ते अन्यायाविरुद्ध परतंत्राविरुद्ध असलेलं वादळ आणखीनच तीव्र होत गेलं. आपल्या बापाला आणि आपल्या नवऱ्याला दुसऱ्या परकीय सत्तांसाठी लढताना पाहून आणि आपल्याच संशयाने आपलेच गळे कापण्याचा दुर्दैव हे महाराष्ट्र भोगत होता. जिजाऊंच्या मनाची ही अस्वस्थता त्यांना काही शांत बसू देत नव्हती. जिजाऊंच्या मनात ह्या गुलामगिरीच्या विरुद्ध एक ठिणगी पेटली आणि या पेटलेल्या ठिणगीचा एवढा मोठा वणवा व्हावा की 5 प्रस्थापित सत्ता या वणव्यामध्ये राखवाव्या हा विचार मनात होता. तेव्हा थोरले महाराज म्हणजे शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या पोटी होते. त्याच वेळेस शहाजी राजांचा अटकेचं फरमान काढण्यात आलं आणि त्यामुळे जिजाऊ आणि शहाजी राजे यांना विजापुरात कूच करावी लागली. त्याच वेळेचा हा प्रसंग जिजाऊ कशा रुद्र अवतार धारण करतात. लखोजीराव जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील हे शहाजी राजांच्या मागास होते. जिजाऊ ही घोड्यावरती रपेट करत होत्या. त्या 2 जीवांच्या होत्या म्हणून त्या माऊलीच्या किल्ल्यावरती थांबल्या आणि शहाजी राजे पुढे विजापुरास रवाना झाले. अहो, धर्माचं रक्षण ते इथे करतात, खुद्द बापाच्या अंगावरती धावून जातात आणि हा प्रसंग आपण इथे पाहूयात. राजमार्गाने घोडे दौडू लागली. सायंकाळची दिवा लावण्याची वेळ होती. महाराज साहेब बिजापुरास कूच करतात आणि जिजाऊ ह्या 2 जीवाच्या होत्या. त्यावेळी सगळ्यात सुरक्षेचं ठिकाण म्हणजे किल्ला डोंगर. त्यावेळी जिजाऊंना महाराज साहेबांनी माऊली या किल्ल्यावर श्रीनिवास सरदारांच्या वाड्यावर वास्तव्यास ठेवले आणि पुढे बिजापुराकडे कूच केली. जिजाऊंच्या आणि शहाजीराजांच्या मागास असलेले लखोजीराव जाधव हे श्रीनिवास सरदारांच्या वाड्यावर येऊन पोहोचतात आणि पुढे काय प्रसंग घडतो. हे पाहून लखोजीराव जाधवांनी श्रीनिवास सरदारांवर वार काढला आणि तलवारीचं पात्र तलवारीवर झेललं गेलं. हा वार काढलेला पाहून मासाहेब जिजाऊ जशा करवंदीच्या जाळीतून वाघीण डरकाळून बाहेर यावी तशा महाराज साहेबांवर जिजाऊ आपल्या बापाच्या अंगावर नंगी शमशेर घेऊन धावून आल्या.
हातातली गळली तलवार प्रेमाचा फुटला पाजर प्रेमाचा फुटला पाजर दातला उर जिरहा जिजी दातला उर जिरहा जिजी. अहो म्हणतात ना, पराक्रमी पुरुष जर जन्माला यायचा असेल तर आई ही तेवढीच सामर्थ्याची असावी लागते. शिवरायांवरती गर्भसंस्कारच असे लाभले होते की महाराज शौर्य हेवरी घेऊनच अवतरले होते. असे म्हणतात की प्रत्येक घरात जर शिवबा जन्माला यायचा असेल तर आधी प्रत्येक घरात जिजाऊ ही जन्माला यायची लागते. अहो महिलांना डोहाळे लागतात ते मातीचे आणि चिंचाचे. अहो जिजाऊंना डोहाळे लागले होते त्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्याचे. तर जिजाऊंना कसे डोहाळे लागले ते आपण बघूया. ऐकलं का? जिजाऊंना डोहाळे लागले आहे. पहा त्या काय म्हणत आहेत. हो राज, करणार का आमची इच्छा पूर्ण? राज, आम्हाला घोडस्वारी करायची आहे, आम्हाला तलवार बाजी करायची आहे, आम्हाला शत्रूच्या मैदानात जाऊन त्याचा अंत करायचा आहे. उतारा तो पोशाख, द्या तो गिरीटोप, द्या ती तलवार. आतापर्यंत इथे जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. कडकडा कवळून मोठीला करकडा अवळून मोठीला करा खाल्लं दाताला डोहाळे लागले जिजाला डोहाळे लागले जिजाला सांगती शहाजीराजाला शहाजीराजाला जिरहाजीजी शहाजीराजाला जिरहाजीजी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाची श्रोक्ती करून घेण्यासाठी साक्षात शिव नरसिंहाने भगवंताने अवतार घेतला आणि तो म्हणजे 16 फेब्रुवारी 1630 रोजी शिवछत्रपती शिवरायांचा जन्म झाला. सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान घालत होत्या आणि हा घाट उधळण्याचा विचार जिजाऊंनी आधीच करून ठेवला होता आणि तो विचार म्हणजे शिवरायांच्या मनात अंकुरलेलं पेरलेलं ते स्वराज्याचं बीज होय. जिजाऊ
जिजाऊ शिवरायांना श्रीरामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णांच्या गाथा सांगत आणि म्हणतात ना, पेरल तसंच उगवेल, त्याचप्रमाणे जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य पेरलं. अहो जिजाऊंनी शिवरायांना चारित्र्य संपन्न राज हे आऊसाहेब जिजाऊंनी बनवलं. जिजाऊंनी शिवरायांना पायात नाचविणारा राजा नाही तर पाया वाचविणारा राजा बनवलं. तर त्यांच्यावर कसे संस्कार घडले हे आपण बघूया. जागरूकता, न्यायनीती, धर्मनीती आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आऊसाहेबांनी पुण्यात फिरवलेला सोन्याचा नांगर होय. पुण्यात मुरार जगदेव नावाचा एक सावकार राहत होता. त्याने पुण्याचा पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला होता. त्याच्यावरती गाढवाचा नांगर फिरवला होता. त्या ठिकाणी एक पहार रोवून त्याच्यावर एक तुटकी चप्पल रोवून त्याने सर्वांना एक संदेश दिला होता. जो येथे येईल त्याचा निर्वंश होईल. या भूमीवर कोणी पाय ठेवू नये. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पुन्हा ओसाड पडलेलं होतं. सर्वप्रथम जेव्हा जिजाऊ पुण्यात आल्या तेव्हा त्या भूमीत गेल्या. त्यांनी त्या पहारीला लाथ मारली आणि त्यावरती सोन्याचा नांगर फिरवला. ही होती त्यांच्या धैर्याची प्रचिती. पुढील एक प्रसंग तोही त्यांच्या धैर्याची प्रचिती देतो आणि तो म्हणजे पन्हाळा वेढा. पन्हाळगडी महाराज होते. सिद्धीचा वेढा पन्हाळ्याला पडला होता. महाराज खूप दिवस झाले त्या वेढ्यामध्ये अडकलेले होते. सातत्यानं प्रयत्न चालू होते पण प्रयत्नांना काय साथ येत नव्हती. जिजाऊंच्या चित्ती आलं. त्यांनी ते हेरलं की सरसेनापती कुठेतरी कच खाताय. जिजाऊंनी वेढा भेदायला स्वतः युद्ध वेश धारण केलं आणि दुर्गेप्रमाणे संशय हातात घेऊन आता वेढा मीच भेदणार हा हट्ट धरू लागल्या. आणि हीच होती त्यांच्या धैर्याची प्रचिती. मुजराव साहेब. नेतोजी, तुम्ही राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आलात. भले शाबास. असे माघारी येताना संकोच नाही वाटला? साहेब नाही ना जबाब तुमच्याकडे. आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. राजयांच्या हुकमाने विजापूर मारायला गेले. पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीस केली म्हणून इकडे आलो. साहेब राजा पन्हाळगडे अडकून पडलेत ना वर. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठ राखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पन्हाळ्याचा याडा फोडू देतो. जियावर साहब, अगर हमारे होते हुए आप मैदानी जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे? मैं सिद्धि हिलाल और मेरा बेटा सिद्धि वाहवा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे. शतकांची
स्वप्न केशरी आज पूर्ण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला जाण्याचं जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण म्हणजे महासाहेब जिजाऊ साहेब. एका स्त्रीच्या मनात जर स्वातंत्र्याची इच्छा जर जागृत झाली तर त्याचा कसा वटवृक्ष होऊ शकतो स्वराज्यासारखा, हे आऊसाहेबांनी आपल्या कृतीतून दर्शवून दिलं. लखोजीरावांच्या पोटी जन्माला आलेल्या जिजाऊ आऊसाहेब यांनी जो अद्वितीय पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीत गाजवला, तो हा पराक्रम एक प्रेरणा देणार आहे, या महाराष्ट्राला नवचेतना देणार आहे. जिजाऊंनी अख्ख्या आपल्या कारकिर्दीत ज्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत जी पण गोष्ट केली त्या जगल्या स्वराज्यासाठी. जिजाऊ म्हणजे अन्यायाचा राग जिजाऊ, शौर्याची आग जिजाऊ, या महाराष्ट्राचा प्राण जिजाऊ. स्वराज्याचं स्वप्न जे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात अंकुरित केलं, त्याचा वृक्ष होताना पाहणं हे भाग्य मासाहेब जिजाऊंनी याची देही याची डोळा पाहिलं. अशा जिजाऊ महासाहेबांना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. आता राज्याभिषेक. शतकांचे जे स्वप्न केशरी आज पूर्ण होणार. शतकांचे जे स्वप्न केशरी आज पूर्ण होणार. राज्याभिषेक शिवरायांचा